कोकणच्या या किनारपट्टीमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे। आज आपण निघालोय कोकणातील सर्वात निसर्गरम्य मार्गावर, पवित्र गणपतीपुळे ते ऐतिहासिक रत्नागिरी। प्रवासाची सुरुवात होते स्वयंभू श्री गणपती मंदिराच्या दर्शनाने। समुद्राच्या गाजेने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने मन प्रसन्न होतं। आणि आता आपण आलोय या ट्रिपमधल्या सर्वात सुंदर टप्प्यावर, हारेवारे कोस्टल रोड। एका बाजूला अथांग सागर आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या कडा। हा रस्ता म्हणजे स्वर्गसुखच आहे। रत्नागिरी शहराच्या जवळच निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे केळे गावचं लक्ष्मी नारायण मंदिर। गर्द झाडी, जांभ्या दगडातील बांधकाम आणि इथली शांतता मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते। रत्नागिरीत आल्यावर रत्नदुर्ग किल्ल्याला भेट नाही दिली तर नवलच। हा भगवा ध्वज आणि इथली शिवसृष्टी पाहताना ऊर अभिमानाने भरून येतो। इथूनच जवळ नदीकाठी वसलेलं हे जागृत सांब मंदिर। नदीवरचा पूल आणि वाहत्या पाण्याचा आवाज, इथे थांबलं की वेळेचं भानच राहत नाही। पण खरी गंमत पुढे आहे। केळे मंदिरातील ही प्राचीन पायविहीर। आत उतरल्यावर असं वाटतं की आपण एअर कंडिशन रूममध्येच आलोय। भर उन्हातही इथला गारवा आणि वास्तुकला थक्क करणारी आहे। गणपतीपुळे ते रत्नागिरी हा प्रवास फक्त रस्ता नाही, तर निसर्ग, इतिहास आणि शांततेचा एक सुंदर संगम आहे। कोस्टल रोडच्या या सिरीजमध्ये आमच्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद। लवकरच भेटूया पुढच्या प्रवासात।